उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर शिरूर परिसरामध्ये मुगाचं पीक चांगलं आलेलं आहे। तळेगाव ढमढेरे परिसरात शेतकऱ्यांची सध्या मूग तोडणीची लगबग सुरू आहे। पीक चांगलं आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर सध्या शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग पाहायला मिळते। मी सध्या मुगीच्या पिकात आलेलो आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांची सध्या मुगीचं पीक तोडण्याची लगबग सुरू आपल्याला पाहायला मिळत आहे। यंदा पाऊस या भागात चांगला झाला होता आणि त्यामुळे मुगीचं पीक हे जोमात आलं होतं। त्यामुळे मुगीचं पीक चांगलं निघेल आणि यातनं चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। मी सध्या शेतकऱ्यांशी बोलणार आहोत। काय सांगाल, यंदा पाऊस चांगला झाला होता, मुगीचं उत्पन्न चांगलं निघेल असं वाटतं? यंदा पाऊस झाला होता चांगला, त्याच्यामुळे मुगीची पिकं वगैरे यंदा चांगली झाली, त्याच्यामुळे आमची लगबग चाललेली शेंगा तोडायची। नक्कीच या भागात पाऊस चांगला झाल्यानंतर सध्या मुगीचं पीक हे करतात भरात आलं होतं आणि आता सध्या शेतकऱ्यांची मुगीचं पीक तोडण्याची लगबग पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, तळेगाव ढमढेरे, पुणे। सातारा जावली तालुक्यामधील कोयना विभागातील फुरुस परिसरात रानडुकरांनी हातातोंडाची आलेली भात शेती पूर्णतः नष्ट केली आहे। इंद्रायणी, बासमती आदीची शेती रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मात्र अद्यापही कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यात आले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे। तसंच वन विभागानं देखील तत्काळ रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हे सगळं नुकसान झाले, हे वन विभागाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर मदत द्यावी आणि हे डुकरांना काहीतरी बंदोबस्त करावा डुकरांचा। तर म्हणजे वर्षाचं हे पूर्ण ह्यातच आम्हाला भात भेटायचं आणि ते एवढं नुकसान झालंय की ते अगदी भरून न निघण्यासारखं नुकसान आहे। तर शासनाने त्यात काहीतरी दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी आम्हाला। यवतमाळसह विदर्भात कपाशीच्या पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालाय। कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी कृषी विभागाकडून उपाययोजनांची माहिती देखील देण्यात आलेली आहे। कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मगर यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। कपाशीवर सध्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे आणि या किडींचा नायनाट करण्यासाठी, त्याचं नियंत्रण करण्यासाठी काही उपाययोजना कृषी विज्ञान केंद्राने सुचवलेल्या आहेत। आपल्यासोबत डॉक्टर प्रमोद मगर आहेत, त्यांच्याकडून आपण काय उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्या पाहिजे जाणून घेऊयात। आता आपल्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होतो म्हणून आपण फक्त रासायनिक कीटकनाशकांवरच अवलंबून राहावं हे काही तितकंसं योग्य नाही। त्यामुळं आपण अगदी सुरुवातीपासूनच आपलं कापूस पीक 1 महिन्याचं झाल्यापासूनच आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपल्या कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव सुरू होण्याआधीच एकरी 30 ते 40 पिवळे चिकट सापळे आपण जर लावले तर हे रस शोषण करणाऱ्या किडी मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे या किडींचं आपल्याला प्रभावी व्यवस्थापन पिवळ्या चिकट सापळ्यांच्या वापरातून सुद्धा मिळवता येऊ शकतं। आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडली गेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये व्हर्टिसेलियम लेकॅनी हे एक जैविक बुरशीजन्य कीटकनाशक 1.15% WP या प्रारूपामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे। 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये व्हर्टिसेलियम लेकॅनी 1.15% WP या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर आपल्याला जैविक कीटकनाशकांच्या माध्यमातून सुद्धा रस शोषण करणाऱ्या किडींचं प्रभावी व्यवस्थापन तिथे मिळू शकेल। जेव्हाही आपण कोणत्याही कीटकनाशकाची, अन्नद्रव्याची किंवा बुरशीनाशकाची फवारणी आपण कराल तेव्हा आपल्या पाण्याचा सामू हा 5.5 ते 6.5 किंवा ढोबळ मानानं 6 ते 7 दरम्यान तो असावा, जेणेकरून आपले जे फवारण्यातून जे आपण कीटकनाशकं वापरत आहोत, रसायनं वापरत आहोत ते त्यांच्या प्रभाव क्षमतेनं ते कार्य करू शकतील। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन राऊतसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। बार्शी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील शेतींचं मोठं नुकसान झालेलं आहे। तालुक्यामधील कुसळम गावात शेतकऱ्यांच्या बोर बागा जमीनदोस्त झाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। काल अतिवृष्टी झाल्यामुळे भरपूर वेगाने वारा असल्यामुळे माझ्या बोरीचं फार नुकसान झालेलं आहे। तरी तहसीलदार साहेबांनी, सगळ्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यात तातडीनं मदत देण्याचा कार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे। जवळजवळ 70-75% आमचं बोरीचं नुकसान झालेलं आहे। फळबागेचं, बोरबागेचं पूर्णपणे नुकसान झालं आहे। तरी तहसीलदार यांनी पूर्ण विचार करून पंचनामे करावेत आणि सर्व शेतकऱ्यांना पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी कळकळीची विनंती शेतकऱ्याच्या वतीने मी करत आहे। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा।
जालन्यातील स्वाभिमानीच्या मुक्काम ठोको आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. फळपीक विमा मिळवण्यासाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं जालन्यातील HDFC अर्गो विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये मुक्काम ठोको आंदोलन झालं. त्यानंतर HDFC अर्गो कंपनीकडनं येत्या 15 दिवसात विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर 170 कोटी रुपये वर्ग करण्यात येईल असं लेखी आश्वासन देण्यात आलं. आश्वासनाचं पत्र स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांना देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेतलंय. वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे 3 मध्यम आणि 74 लघु प्रकल्पात 100% पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे रब्बीतल्या पिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. दरम्यान पुरेशा पाणीसाठ्यामुळे पाणी टंचाईची समस्या देखील दूर झाली आहे. वाशिम जिल्ह्यात दाट धुक्याची चादर पसरलेली आहे. मानोरा आणि कारंजा तालुक्यात ढगाळ वातावरणासह दाट धुकं पसरलंय. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. मात्र हे धुकं तूर भाजीपाला पिकासह फळपिकांवर रोगराईचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.